श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. अक्षय तृतीयेच्या दिवशी हा दिवस 3-3.5 मुहूर्तापैकी एक आहे, ज्या दिवशी आपल्याला वेळ बघायची गरज नसते कोणतेही शुभ कार्य करताना. तर हा उपाय असा आहे की तुम्ही तो दुपारी 2 वाजेपर्यंत करायचा आहे. जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला हा उपाय सांगते. उपाय सांगण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा, जेणेकरून प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल एवढी परिस्थिती बिकट झालेली आहे की आता पहलगाममध्ये सुद्धा खूप वाईट परिस्थिती चालू आहे आणि त्याच्यामुळे पुढे काय होईल काय नाही हे आपल्याला सांगता येत नाही. किती महागाई वाढेल, कोणत्या गोष्टींवरती कर वाढेल किंवा कोणती गोष्ट महाग होईल, कोणती गोष्ट स्वस्त होईल. फक्त किमान खाण्यापिण्याच्या वस्तू जरी स्वस्त झालेल्या कमी कमी ज्या आहे त्या प्रमाणामध्येच राहिल्या किंवा त्या महाग नाही झाल्या तर आपल्या सामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल. चला तर मग आपल्याला आपली समृद्धी कशी वाढवायची ह्या उपायाकडे वळूया. हा उपाय तुम्हाला करायचा आहे दुपारी अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत. याच वेळेमध्ये हा उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक तांब्याचा किंवा पितळेचा कलश. त्या कलशामध्ये तो कलश तुम्हाला वर्षभर हलवायचा नाही आहे. तो कलश तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. एक कलश घ्या. त्या कलशामध्ये पिवळं कापड टाका, आतमध्ये पिवळं कापड टाका, त्याला हळदी कुंकू वाहा आणि त्याच्यामध्ये तुमच्या ऐपतीप्रमाणे किंवा तुम्हाला जेवढी त्याच्यामध्ये रक्कम टाकता येईल तेवढी टाका. 1100 रुपये टाका, 101 रुपये टाका, 501 रुपये टाका. जेवढा तुमची ऐपत आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. जास्तीत जास्त कितीही तुम्ही त्याच्यामध्ये पैसे टाकू शकता. 50,000 सुद्धा तुम्ही टाकू शकता, 5,000 सुद्धा टाकू शकता, 2,000 सुद्धा टाकू शकता. ते पैसे तुम्ही त्याच्यामध्ये ठेवायचे आहे. त्याला अगरबत्ती लावायची आहे, दिवा लावायचा आहे. त्याच्या समोर प्रार्थना करायची आहे की हा अक्षय कलश आहे आणि ह्या अक्षय कलशामध्ये जे मी लक्ष्मी माता ठेवलेली आहे तर ती दिवसेंदिवस अक्षय होऊ जाऊ दे, माझ्या घरामध्ये सुख समृद्धी येऊ दे, ही संपत्ती वाढत जाऊ दे, अशी प्रार्थना करून तो कलश तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर अजून एक छोटासा उपाय तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्येच हळद आणि मीठ असतं. तर आपल्या घरामधल्याच एखाद्या वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि दुसऱ्या वाटीमध्ये मीठ घ्यायचं घरातलंच आणि त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. आणि हे हळद हे गुरुचं आपलं प्रतीक असतं किंवा समृद्धीचं प्रतीक असतं आणि मीठसुद्धा शुक्राचं प्रतीक असतं. त्याच्यामुळे या 2 वस्तूंची नक्की पूजा करा. त्यांना हळदी कुंकू वाहून, त्यांना अगरबत्ती धूप दीप दाखवून त्यांच्या पाया पडा आणि हे सगळं हे जे ग्रहरूपी जे पदार्थ आहेत, शुक्रग्रह आणि गुरुग्रह माझे उच्च होऊ दे, माझ्या घरामध्ये याचा कधीही खंड नको पडू दे, माझे घर सुखासमाधानानं भरून जाऊ दे, अशी प्रार्थना या वस्तूंच्या समोर करायची आहे. ते वस्तू तुम्हाला 2 वाजेपर्यंत तसंच देवाऱ्यासमोर जिथे तुम्ही पूजा कराल तर तिथेच ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्या वस्तू जे तुम्ही रोजच्या वापराच्या वस्तू आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायच्या आहेत. चला तर मग हे होते 2 छोटेसे उपाय. नक्की करून बघा. तुमच्या आयुष्यामध्ये नक्की प्रगती होईल, नक्कीच सकारात्मक बदल होतील. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छोट्या उपायासोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.